पुढील जे 10 वर्ष आहेत आणि त्या 10 वर्षांमध्ये बिझनेसचे समीकरण कसे बदलणार आहेत? कारण की खूप साऱ्या नवीन गोष्टी घडतायत. बरोबर. फक्त भारतातच नाही, अख्ख्या जगामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतायत. बरोबर. तर पुढचे 10 वर्ष कसे असणार? पुढचे 10 वर्ष ना, सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. तुम्हाला AI आणि टेक्नॉलॉजी वापरल्याशिवाय गत्यंतर नाही. इव्हन मी म्हणते ऑनलाईन आणि सोशल मीडियाला तुमचं प्रेझेन्स असणे. म्हणजे माझं म्हणणं आहे, आता ना आपण जिवंत असण्यासाठी जसं आधार कार्ड लागतं, तसं तुमचं एक्झिस्टन्स असण्यासाठी, ऍज अ पर्सन म्हणून सुद्धा तुमचं एक्झिस्टन्स असण्यासाठी सोशल मीडियावरती तुमचं प्रेझेन्स असणे गरजेचं आहे. सो सगळ्या एंटरप्रेनरला माझा असा सल्ला आहे की 2 गोष्टी त्याने प्रामुख्याने कराव्या. एक, तुम्ही सतत अपडेट व्हा, सतत एज्युकेशन घ्या, कधीही सतत शिकत राहायचं, कारण सतत बदलत, दर मिनिटाला बदलतंय आता. त्यामुळे सतत शिकत राहा, सतत एज्युकेशन घ्या, स्वतःला अपडेट करा आणि टेक्नॉलॉजीचा वापर करा. काय मी नेहमी सांगते की आपण माहितच आहे का नाही माहित नाही, पॅरेटो प्रिन्सिपल वापरलं पाहिजे. 80-20. 20% इफेक्ट जो 80% परफॉर्मन्स कॉज करतो, आणि बिझनेसमॅननी ते केलं पाहिजे. आणि मला वाटते की त्याच्यासाठी एज्युकेशन आणि स्वतःला अपडेट करून घेण्याची ही सगळ्या बिझनेसमॅनला गरज आहे. 20% एफर्ट्स करा आणि 80% रिझल्ट करा. अदरवाईज तुम्ही नुसतं बघून किंवा ऑब्झर्व करून, ज्याला आम्ही म्हणतो फक्त तुम्ही ट्युशन फीस देत राहता, मग त्यामध्ये दोन्ही गोष्टींचा लॉस आहे. एक, वेळ पण जातो आणि पैसे पण जातात, आणि मग 40, 45 किंवा 50 येते आणि मग विचार करतो, अरे मला तर हे पण माहिती होतं, मला ते पण माहिती होतं, आणि मग काय कर. कमीत कमी वेळामध्ये शिका. इफ यू आर नॉट अपडेटेड, यू विल बी बॅकडेटेड. इव्हन मी म्हणते नॉट ॲज अ बिझनेसमन, सगळ्यांनीच, म्हणजे ऍज अ हाऊसवाईफ सुद्धा तुम्ही जर स्वतःला अपडेट नाही केलं ना, तर तुम्हाला छोटे छोटे मुलं, 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या मुलांना सगळं माहित झालेलं आहे. ते म्हणतात, अगं मम्मी तुला हे पण कळत नाही का? आणि तेव्हा फार वाईट वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी शिकलं पाहिजे आणि स्वतःला अपडेट केलं पाहिजे. आणि ते जर केलं ना, सतत तुम्ही या युगासोबत राहिलात ना, तरच तुमचा माइंडसेट पण प्रोग्रेसिव्ह माइंडसेट होईल, ग्रोथ माइंडसेट होईल. आणि ज्याचा प्रोग्रेसिव्ह किंवा ग्रोथ माइंडसेट आहे त्यांनाच आयुष्यात सक्सेस मिळेल.